जय श्रीराम मित्रांनो, आम्ही आता उत्तर प्रदेश या अयोध्या धाम नगरीमध्ये आम्ही आत्ता पाऊल ठेवलेलं आहे। बसमधून आत्ता नुसतंच उतरलेलं आहे आणि हे भव्य तुम्हाला प्रवेशद्वार हे अयोध्या नगरीचं अयोध्या धाम प्रभू श्रीराम या मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे। आता आम्ही शरयू नदीमध्ये आता स्नान करण्यासाठी चाललेलो आहे आणि रात्रभर आम्ही या ठिकाणी बसलेलो हो। ट्रेनमधनं बसून थकून आलेलो आहे। ट्रेन 12 तास लेट होती, परंतु प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी आम्ही पोचलेलो आहे। आता शरयू नदीमध्ये आम्ही निघालेलो आहे। शरयू नदीमध्ये आम्ही स्नान करून अतिशय हा बंदोबस्त पण आपण बघतोय आणि या ठिकाणी हे मुख्य प्रवेशद्वार आहे। मित्रांनो, अयोध्या नगरीत आम्ही आता प्रवेश करत आहे सर्वजण आणि अशा पद्धतीनं आम्ही अयोध्येच्या शरयू नदीमध्ये आम्ही आता स्नान करण्यासाठी निघालेलो आहे। जय राम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आपण आता अयोध्या या प्रभू श्रीरामाच्या नगरीमध्ये या शरयू नदीच्या तीरी आहोत आणि शरयू नदीला अत्यंत असे खूप घाट आहेत। तर हा तुलसीदास घाट आहे। खरं तर नवीन घाट बनवलेला आहे। तिथं लोक खूप जातात आंघोळीला, तिथं व्हिडिओ शूटिंग करण्यासारख्या पण अशा चांगलं नवीन घाट बनवलेला आहे या उत्तर प्रदेश सरकारनं। आणि आम्ही मुद्दाम तुलसीदास घाट हा जुना घाट आहे या ठिकाणी दर्शनाला यावं। आणि असं बोललं जातं मित्रांनो की याच ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी या पाण्यातून स्वर्गात गेले शेवटच्या काळात आणि अशा पद्धतीचा अत्यंत पवित्र असा शरयू नदीचा घाट तुम्ही सर्वजण बघताय। आम्ही आत्ताच इथं स्नान केलं मित्रांनो आणि गेल्या 22 दिवस झालं आम्ही नर्मदा मैया परिक्रमेच्या मध्येच होतो आणि आज कपडे मी बदलले। मी ठरवलं होतं की अयोध्येत गेल्यानंतर आपण छान चांगली कपडे घालून प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला आपण जाऊया आणि म्हणून आज हे कपडे घालून 22 दिवसानंतर आम्ही अयोध्येत आता थोड्याच वेळात लता मंगेशकर चौक करून पुढं आम्ही श्रीरामाच्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जाणार आहे। आणि इथली विविध जे दशरथ महल असेल, कनक भवन असेल, हनुमानगडी असेल, या सर्व ठिकाणचं मित्रांनो आम्ही दर्शन घेणार आहे। आणि अशा पद्धतीचा शरयू नदीचा घाट आपल्या सर्वांना पाहता यावा, त्याचं दर्शन घेता यावं। शरयू नदीचं जल पण आम्ही बरोबर घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आमच्या यात्रेला स्नान करून प्रारंभ झालेला आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। मित्रांनो, आपण आता अयोध्यामधल्या या लता मंगेशकर चौकामध्ये आलेलो आहे आणि या शरयू घाटाच्या किनारी असलेलं मुख्य चौक आहे बरं का। हे आपले तानाजी करडे आहेत आणि नरसाळे बुवा आहेत। आम्ही तिघे जण मिळून नर्मदा मैयाची छोटी परिक्रमा करून अयोध्येत आलेलो आहे आणि आत्ता शरयू नदीचं स्नान करून आम्ही आता या लता मंगेशकर चौकामध्ये मित्रांनो आलेलो आहे। हे लता मंगेशकर चौक या चौकापासूनच या ठिकाणी जो नवीन घाट या सरकारने बांधलेला आहे, आपण पाहताय की इकडून हा रस्ता सरळ राम जन्मभूमीकडे जातो, हनुमानगडीला जातो आणि या ठिकाणी आपण बघचाल की इथं हा नवीन घाट बांधलेला आहे। अतिशय सुंदर, अतिशय पवित्र आपल्याला दिसेल। या दिसतोय हा घाट दिसतोय संपूर्ण। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक स्नान करतात, परंतु आम्ही तुलसीदास घाटावर गेलतो की ज्या ठिकाणी जुना तुलसीदास घाट आहे। हे शरयूचं पाणी या ठिकाणी आणलेलं आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीचा सुंदर घाट हा भाविकांसाठी स्नान करण्यासाठी या ठिकाणी बांधलेला आहे। आणि अशा पद्धतीनं ही अयोध्या नगरी प्रभू रामचंद्र ची जन्मभूमी या ठिकाणी
आम्ही आलेलो आहे. सुंदर वातावरण आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, आपण अयोध्येत हनुमानगडी या पवित्र बजरंग बली पवन पुत्र हनुमान, श्रीराम भक्त हनुमान, अंजनी पुत्र हनुमान यांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. आणि अतिशय भाविकांची प्रचंड गर्दी आहे. जवळजवळ आम्ही 1 तास लाईन मध्ये उभा आहे आणि हनुमानगडीचं आपल्याला दर्शन होतं. मित्रांनो, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, आपल्याला दर्शन होईल या ठिकाणी. बजरंग बलीचं दर्शन मित्रांनो घेतोय आपल्याला अतिशय जवळून. दर्शन घेतोय, दर्शन घ्या. जय जय हनुमान, जय श्रीराम, जय श्रीराम, बजरंग बली की जय. मित्रांनो, समोर दिसतोय तेच प्रभू रामचंद्राचं हे मंदिर आहे. आणि आपण दर्शन रांगेतून चाललेलो आहे. खूप मोठी दर्शन रांग आहे मित्रांनो. प्रचंड असा बंदोबस्त या ठिकाणी आहे. शासनाचा बंदोबस्त आहे. आणि आपल्याला समोर दिसतंय ते प्रभू श्रीराम जन्मभूमी. आणि देशभरातून प्रचंड मोठी लोकांची गर्दी उसळलेली आहे अयोध्येच्या दिशेने. आणि आपण या ठिकाणी यापुढं आम्ही व्हिडिओ शूटिंग काढू शकणार नाही, कारण मोबाईल अलाउड नाही. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी आम्ही येथूनच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जेवढं दाखवता येईल जवळून मंदिर, तेवढ्या जवळून मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि अशा पद्धतीनं खूप बंदोबस्त चांगला, जय श्रीराम, खूप चांगला बंदोबस्त आहे या ठिकाणी. CRPचा बंदोबस्त आहे. या इकडं CRPची लोक आहेत. आणि अशा पद्धतीनं जय हिंद सर, जय हिंद, जय हिंद सर, जय हिंद, जय हिंद. अशा पद्धतीनं बंदोबस्त आहे मोठा. आणि समोर दिसतंय आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र यांचं मंदिर. तुम्हाला जे मुख्य मंदिरात आपल्याला आता आपण प्रवेश करतोय त्या दिशेने चाललेलो आहे त्या मंदिरात. आणि हे आपल्याला समोर दिसेल बघा हे मंदिर. आता बरोबर तुम्हाला हे मंदिर दिसतंय. हे मंदिर तुम्हाला आता बरोबर तुम्हाला दिसतंय. चलो, जय श्रीराम. मित्रांनो, अयोध्येत शरयू नदी, अतिशय पवित्र अशा शरयू नदीची आरती संध्याकाळी सुरू आहे. आणि रोज संध्याकाळी अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात शरयू नदीची आरती होत असते. आणि सर्व भाविक भक्त ही आरती करण्यासाठी, पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, हे अयोध्येतील प्रभू श्रीराम यांचे वडील श्री दशरथ महाराज,
श्री चक्रवर्ती महाराज दशरथ जी के राजमहल, हा दशरथ महाराजांचा राजमहल आहे मित्रांनो. आणि आपण बघतोय की इथं गर्दी कमी आहे. आपण दर्शन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. दशरथ महाराजांचं हे राजमहल आहे आणि हे दशरथ महाराजांचं तुम्हाला मी दर्शन घडवतोय. हे दशरथ महाराजांचं दर्शन घडवतोय मी तुम्हाला. हे बघा, आपल्याला दशरथ महाराजांचं दर्शन घडवतोय. इथं संपूर्ण कुटुंब आहे या ठिकाणी. राम, सीता, भरत, लक्ष्मण, सर्वजण, हा संपूर्ण राम परिवार या ठिकाणी आहे. आपण सर्वांनी दर्शन घ्यावं. अतिशय सुंदर असं दर्शन तुम्हाला दशरथ महाराज यांच्या महलाचं तुम्हाला मी दाखवतो. अतिशय सुंदर असं हे तुम्हाला मी दर्शन देतोय मित्रांनो. अशा सुंदर असं आपल्याला दर्शन मिळतं. अशा पद्धतीनं हे दशरथ महल आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. अशा पद्धतीनं सगळे श्रद्धाळू इथं बसलेले आहेत आणि हे दशरथ महल. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, आपण अयोध्येतील कनक भवन या ठिकाणी आलेलो आहे आणि याच ठिकाणी भगवान श्रीराम आणि सीता माता या ठिकाणी राहत होत्या. आणि त्या ठिकाणी हे इथं बालरूप पण आहे. श्रीराम भगवानांचं बालरूप महल आहे तो. आणि याच ठिकाणी भगवान श्रीराम आणि सीता माता या ठिकाणी मित्रांनो राहत होत्या. आणि या ठिकाणचं मी तुम्हाला दर्शन दाखवतोय. हे पूर्ण सोन्याचा महल होता पहिला. त्यानंतर हे कलियुगातला महल आहे मित्रांनो. आपला कलियुगातला नाही, सॉरी, त्रेतायुगातला महल आहे. द्वापर युगामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला आत नेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. द्वापर युगामध्ये परत कुश, श्रीरामाचे पुत्र कुश यांनी परत तो आई वडिलाच्या स्मरणार्थ परत त्याची दुरुस्ती केली, असंही या छोट्या इतिहासात लिहिलेलं आहे. मी तुम्हाला अत्यंत आता मंदिरात घेऊन चाललोय मित्रांनो. हा संपूर्ण तुम्ही बघताय हा कनक महल आहे. याच ठिकाणी भगवान श्रीराम आणि सीता माता राहत होत्या. आपल्याला प्रभू रामचंद्र सीता मातेचं दर्शन मित्रांनो होतंय या ठिकाणी. आपण पाहू शकता की खूप हे दर्शन घ्या तुम्ही. या ठिकाणी कनक भवनमधलं हे दर्शन आहे. अतिशय सुंदर असं प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, सीतामाता, लवकुश असे जण आहेत. अतिशय सुंदर असं भगवान श्रीराम सीतामातेचं हे राहणारं घर आहे मित्रांनो. याच ठिकाणी सीतामाता आणि प्रभू रामचंद्र राहत होते. जय श्रीराम, जय श्रीराम, जय.